मंडळी, मराठी अभिनेता पुष्कर जोग हा सध्या खूप वादात सापडलाय. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक स्टोरी पोस्ट करत त्याने त्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली होती. यामुळे अभिनेता पुष्करवर खूप टीका होऊ लागली. आता तर अनेक मराठी कलाकार सुद्धा त्याच्यावर प्रचंड भडकल्याचे दिसत आहेत. बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल अभिनेता पुष्कर जोगने म्हटलं होतं की काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाही, डायरेक्ट कानाखाली मारतील. जोग बोलणार, अशी वादग्रस्त पोस्ट अभिनेता पुष्कर जोगने केली होती. पुष्कर जोगच्या या वक्तव्यासंबंधी सध्या अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. नुकतंच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, अभिजित केळकर, किरण माने आणि अभिनेत्री मेघा घाटगे यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. अभिनेता अभिजित केळकर याने तर पुष्कर जोगला फेसबुकद्वारे एक पत्र लिहिले. यात त्याने म्हटलंय की प्रिय मित्र पुष्कर जोग यास, मित्रा, तुझी चर्चेत असलेली वादग्रस्त पोस्ट वाचली. ती सोशल मीडियावर होती, त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर तिला तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहेत, मदत केली आहे. उन्हातानात पावसात सुद्धा फिरून ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की त्याची अंमलबजावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात. तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. 1. घरी आलेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या लात घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहेत, असा विचार तुला करावासा का वाटला नसेल? 2. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरी लाज का वाटावी? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही, कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही. ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते, किती हवी किंवा नको म्हटली तरी. बरोबर ना? 3. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने काढलेला आदेश आहे. त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लात घालावी असं का वाटलं नसेल? मुळात लात घालावी हा शब्द प्रयोगच वाईट, चुकीचा आहे. गेला बाजार. त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर आहेत. हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या तुला माहीतच असेल, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील? 4. समजून चालू, घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लात घातली असतीस, तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं? आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं वागणं फॉलो करतात. त्यामुळे जबाबदारीने वागणं बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. मी महानगरपालिका शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं. त्याचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला. तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं, त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. ते केलंस तर लोभ आहेच, तो तसाच राहील. तुझा मित्र शुभचिंतक, असं पत्र अभिनेता अभिजित केळकर यांनी पुष्कर जोग याला लिहिले आहेत. अभिजित केळकरच्या याच फेसबुक पोस्ट खाली कमेंट करत अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यासंबंधी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे हे म्हणाले आहे की माझ्या घरी सुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहा पाणी विचारलं व मी ब्राह्मण आहेत, मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको असे नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणी आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली. नकार सुद्धा नम्रपणे देता येतो, असं अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले आहेत. यानंतर लावणी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री मेघा घाटगे ही सुद्धा पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यावर प्रचंड संतापली. तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत म्हटलंय की जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार. बाई माणूस नसत्या तर नक्कीच 2 लाथा मारल्या असत्या. तुला 2 लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली, पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारा तू, विचारांमध्येच घाण. काय करणार? अरे मित्रा, त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा लागतो. आजूबाजूला थोडी चौकशी करावी लागते. माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, मी तुला नक्की पाठवेन.
ते सुद्धा नको असेल तर तुझ्याच जातीचे माझे काही मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाना प्रयत्न असेल तर वा घाण, वा घाण, वा घाण, असं अभिनेत्री मेघा घाटगे हिने म्हटलं आहे. यासोबतच मागील व्हिडिओमध्ये आपण किरण माने यांची पोस्ट बघितली. किरण माने यांनी तर पुष्कर जोगला चांगलं सुनावलं आहे. अभिनेता पुष्कर जोगने मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक वादग्रस्त पोस्ट करत त्याने त्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केल्याने आता अनेक मराठी कलाकार सुद्धा त्याच्या त्या पोस्टवर नाराजी व्यक्त करत आहेत. यानंतर अभिनेता पुष्कर जोग यांनी त्याच्या या वादग्रस्त पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यात पुन्हा एक नवीन पोस्ट करत पुष्करने म्हटलंय की मी रविवारी एक पोस्ट केली होती, ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या या नवीन पोस्टमध्ये म्हटलंय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून